नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या फूड स्टार चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। तर आजची रेसिपी ही मिरच्यांपासूनच बनणार आहे। तर चला मग रेसिपीला आपण सुरुवात करू। इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद घ्यायची आहे। आता हे आपण मिक्स करून घेऊ। ही मिरची अशी उभी थोडीशी चिरून घ्यायची आहे, कारण त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे। अशा प्रकारे चिरून घ्यायची आहे। आता मिरचीमध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सारण भरायचं आहे। इथे मी सर्व मिरच्यांमध्ये सारण भरून घेतलं आहे। आता मी इथे एक बाउल घेतला आहे। बाउलमध्ये मी बेसन घेत आहे, पाऊण वाटी आहे। थोडंसं मीठ घालायचं आहे, थोडीशी हळद घालायची आहे, थोडासा लाल मसाला घालायचा आहे। ह्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे। ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं। हे थोडं अजून घट्टच आहे, थोडंसं अजून पाणी घालायचं आहे। हे आपलं तयार झालं आहे। भजीसारखंच पीठ तयार करून घ्यायचं आहे। मिरची आपल्याला ह्याच्यामध्ये अशी बुडवून घ्यायची आहे। नंतर तेलामध्ये सोडून द्यायची आहे। अशी मी तेलामध्ये सोडून देत आहे। दोन्ही साइडने गोल्डन कलर येईपर्यंत अशी फ्राय करून घ्यायची आहे। आपली ही मिरची भजी आता तयार झाली आहे। काढून घेऊ आपण। उरलेली मिरची सुद्धा मी आता फ्राय करून घेत आहे। आपले मिरची भजी आता तयार झाले, काढून घेऊ।